तर मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे मुंब्रा ते शिळफाटा रोडवरचे रस्ते जलमय झालेले आहेत। तिथे काय परिस्थिती आहे वेदांत नेमने जाणून घेतलंय, पाहूया। सध्या मी मुंब्रा शिळफाटा रस्त्यावर आहे आणि हा रस्ता पूर्णपणे जलमय झालेला आहे। संपूर्ण रस्त्यावर आपण बघतोय साधारणपणे अर्धा 1 किलोमीटर हे पाणी आपल्याला पाहायला मिळते आणि सखल भाग आहे। जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा या सगळ्या रस्त्यांवर पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं। पाण्यातनं बाहेर पडण्याचा टू व्हीलर सुद्धा आहेत, काही कार आपण बघतोय, मोठे ट्रक आहेत, हे बाहेर पडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहेत। मात्र हा सगळा संपूर्ण परिसर गुडघाभर पाणी आहे आणि या पाण्यातनं सर्वजण वाट काढतायत आणि इथे आपण बघितलं टू व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, काही गाड्या बंद सुद्धा पडतायत। मात्र पुढे मार्गस्थ व्हायचं आहे। हा पुढचा रस्ता ठाण्याकडे जातो, तर पलीकडे जी वाहतूक कोंडी आपण बघतोय तो रस्ता डोंबिवलीच्या दिशेने जातो। पूर्णपणे आपण बघितलं तर पाणी मोठ्या प्रमाणावर साचलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि प्रशासनाकडनं जरी प्रयत्न केला जात असला तरी वेळ लागणार आहे या सगळ्या गोष्टींना, कारण पाण्याचा जोर हा काही कमी झालेला नाहीये, पावसाचा जोर हा कमी झालेला दिसत नाही आणि त्याच्यामुळेच आपण बघतोय एकीकडे सोसाट्याचा वारा आणि त्यामध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच गरज असेल तरच बाहेर पडा, अशा प्रकारचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेप, एबीपी माझा, मुंब्रा, ठाणे। तर विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे विरार पश्चिम